बी फार्मसी म्हणजे बॅचलर ऑफ फार्मसीचं 3rd राऊंडची लिस्ट लागलेली आहे आणि ती लिस्ट कशी चेक करायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। त्यासाठी आपण सर्वप्रथम या ठिकाणी इथे चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस फॉर कॅप राऊंड 3 या ठिकाणी अलॉटमेंट चेक करायचं आहे आणि इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला एंटर ॲप्लिकेशन ID या ठिकाणी आपला ID टाकायचा आहे आणि डेट ऑफ बर्थ टाकून आपण इथे सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपलं अलॉटमेंट लेटर आपला नंबर लागलेला आहे की नाही हे आपल्याला कळणार आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ॲप्लिकेशन ID आणि जन्मतारीख टाकल्यानंतर आपल्याला लगेच आपलं इथे कळणार आहे। डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर आपल्याला नवीन कॉलेज मिळालं आहे की नाही हे या ठिकाणी आपल्याला कळणार आहे। आपलं बेटरमेंट झालं असेल तर या ठिकाणी आपल्याला कॉलेज मिळालेलं आहे आणि नो बेटरमेंट असेल तर आपल्याला कॉलेज मिळालेलं नवीन कॉलेज मिळालेलं नाही। यापूर्वी आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे ते आपलं राहणार आहे, पण नो बेटरमेंट असेल तर आणि बेटरमेंट असेल तर आपल्याला नवीन कॉलेज मिळालेलं आहे। आपल्याला नवीन कॉलेज मिळालेलं आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अलॉटमेंट चेकिंग अलॉटमेंटची लिस्ट डायरेक्ट लिंक देत आहे। त्या लिंकवर तुम्ही क्लिक करून चेक करू शकता। तुम्हाला हवं ते कॉलेज जर मिळालं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेऊन आपलं बेटरमेंट करू शकता। आता काही विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 3 मध्ये कॉलेज जर मिळालं नसेल तर यानंतरही एक राऊंड होत असते, म्हणजे काही जागा जर शिल्लक राहिल्या तर एखादा राऊंड बिलकुल होऊ शकते। त्यामुळे आपण वेट करायचं आहे। ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्याचे ॲडमिशन घ्यायचे आहेत त्यांच्यासाठी इन्स्टिट्यूट लेव्हलचं 18-12 ते 23-12 या दरम्यान होणार आहे आणि हे कॅप राऊंड आणि त्यामध्ये फरक असतो। आपण कॉलेजला कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घेऊ शकतो। ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी कॉलेजला कॉन्टॅक्ट करून अगेन्स्टमध्ये ह्या जागा कॉलेज भरत असतो, त्या ठिकाणी कधी फुल फी घेतल्या जाते। तर कॉलेजला कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्ट मॅनेजमेंट थ्रू ॲडमिशन घेऊ शकता। अशा प्रकारे हे कॅप राऊंड 3चं बी फार्मसीचं अलॉटमेंट झालेलं आहे आणि अलॉटमेंट आपल्याला कसं चेक करायचं आहे या बाबतीतली सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, म्हणजे त्याला उत्तर देता येईल। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर नक्की करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।